संकटनाशक गणेश स्तोत्र विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी पठण आणि श्रवण करा। हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे। असे केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामं होऊ लागतात। जर तुम्ही ते रोज करू शकत नसाल तर फक्त बुधवारी 11 वेळा वाचा। जर तुम्हाला तुमची विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर 11 किंवा 21 दिवसांसाठी या स्तोत्राचे पठण करण्याचा संकल्प करा। पहिल्या दिवशीच गणपती समोर आपली इच्छा प्रकट करा आणि ती पूर्ण करण्याची विनंती करा। हे स्तोत्र वाचण्यापूर्वी गणपतीला सिंदूर, तुपाचा दिवा, अक्षता, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करा। मग मनात त्यांचे चिंतन केल्यानंतर हे स्तोत्र पठण आणि श्रवण करा। संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण केल्यानंतर आपण गणपतीची आरती करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। संकटनाशक गणेश स्तोत्र। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुष्कामार्थ वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं द्वितीयं कृष्णपिण्डाक्षं गजवस्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रं धूमवर्णं तथा षष्ठं नवं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्या पठे नरः न च विघ्नभयः तस्य सर्वसिद्धिकर प्रभो। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेध्वन पतिस्त्रोतं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वयः समर्पयेत तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः जरूर लिहा।